नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. दिवसाची सुरुवात झाली मस्तपैकी गाड्या धुण्यापासून. आज गाड्या धुण्याचं कारण म्हणजे लक्ष्मीपूजन. सगळ्या गाड्या एक एक करून नीट एकदम धुवून घेतल्या. धुवून घेतल्यावर गाडी मस्तपैकी सुक्या कपड्यांना स्वच्छ करून घेतली. गाड्या धुवून झाल्यावर घेतल्या एका वळीत नीट लावून. आणि तेवढ्यात मी आलो घरी. घरी येऊन किचनमध्ये गेलो आणि तिथं बघतोय तर काय ठेवलाय चिवडा करून. आणि इकडच्या साईडला चालली आहे लक्ष्मीपूजनाची तयारी. तेवढ्यातच गाडी घेतली, कपडे घातले आणि मी चाललो कडेगावला. आता ते कशाला चाललोय ते तुम्हाला पुढं कळलंच. चौकात येऊन मस्तपैकी एक सीन शूट केला आणि निघालो पुढं. कडेगावात आलो तो फटाका घ्यायला. फटाका घेऊन निघालो घरी. घरी आल्या आल्या बहिणीनं फटाक्याच्या वासावरूनच पिशवी नेली ओढून. तिच्या मागं मागं घरात आलो. घरात येऊन बघितलं तर काय, इथं चालली होती लक्ष्मीपूजनाची तयारी. त्यांची तयारी चालू असताना मी म्हटलं आपली पण तयारी करून घ्यावी, म्हणून घातली नवीन कपडे. नवीन कपडे घालून बाहेर आलो. बघितलं तर काय ह्यांची चालली होती रांगोळी काढायची. तेवढ्यात आलो खाली आणि घेतलं गाड्यासनी हार बांधून. आणि तितक्यातच आलं आपलं संदीप दादांनी समध्यासनी शुभेच्छा देऊन घेतला बाबांचा आशीर्वाद. आणि ही बघा आमच्या घरात काढलेली रांगोळी. घरात येऊन बघितलं तर लक्ष्मीपूजनाची तयारी झाली होती. तेवढ्यातच नवी कपडे घालून आमची बहीण माझ्यापाशी आली आणि म्हणली फोटो काढ माझं. आणि ही बघा आमच्या घरातलं लक्ष्मीपूजन. पूजेची सुरुवात कन्यापूजनापासून केली. कन्यापूजन झाल्यावर माईने आणलं दिव्याचं ताट बाहेर आणि पटापटा एक एक दिवं लावून घेतलं. दिवे लावून झाल्यावर आम्ही घेतली आरती करून. आरती करून झाल्यावर आम्ही घेतलं गाड्यांचं पूजन करून. आणि तेवढ्याच आमच्या काकांनी फोडला नारळ. नारळ फोडून आम्ही आलो फटाका फोडायला. ह्यो फटाका फोडला पण आकाशात कुठं गायब झाला काहीच कळलं नाही. तो फटाका गायब झाल्याच्या दुःखात आम्ही फिरवलं भुईचक्र. सगळं फटाका फोडून झाल्यावर आम्ही केला जरा फोटोशूट आणि असा होता आपला आजचा व्लॉग.